हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता सकाळचे 4 वाजले आहेत आणि आम्हाला जायचं आहे बाहेर. बाहेर कुठे तुम्हाला हे टायटल आणि थंबनेल बघितल्यावर समजलंच असेल. तर आम्ही चाललो आहे टिटवाळ्याला तर दर्शनासाठी. तर आता बघूया, लवकर तर निघतो आहे पण गर्दी असेल का काय माहिती नाही, कारण आज संडे त्यामुळे. आणि चला तर मग तर इथून आता आम्ही घरून निघालो होतो. साधारण 4:30-4:45च्या दरम्यान निघालो घरून. त्यानंतर सगळ्यात पहिले आमच्यासोबत अजून म्हणजे माझे फ्रेंड आणि तिचे मिस्टर म्हणजे त्यांची फॅमिली पण येणार होते. तर त्यांना पण आम्हाला पिकअप करायचं होतं, त्यासाठी आम्ही घरून निघालो. आणि रस्त्याने ना इतकं अंधार होतं ना, म्हणजे कोणीच नव्हतं रस्त्यावर. खूप लवकर निघालो होतो आम्ही घरून. तर म्हटलं ठीक आहे, जर व्यवस्थित दर्शन पाहिजे असेल तर मग लवकर निघावंच लागणार होतं. त्यामुळे आम्ही सर्व जण लवकर आवरून जाण्याचा निर्णय घेतला होता. तर मग इथं सगळ्यात पहिले ना आम्ही गॅस भरण्यासाठी आलो होतो रिक्षासाठी. तर इथं गॅस वगैरे भरून घेतला आहोंनी आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो त्यांना पिकअप करायला, माझे फ्रेंड आणि त्यांच्या मिस्टरांना. त्यानंतर मी मध्ये कुठंच शूट घेतला नाही, डायरेक्ट आम्ही मंदिरात गेलो. फूल हार वगैरे घेतला आणि आम्ही डायरेक्ट मंदिराकडे चाललो होतो, कारण गर्दी अजिबात नव्हती. म्हणजे कोणीच नव्हतं आम्हाला सोडून. तर डायरेक्ट मंदिरात एंट्री करणार होतो आम्ही. आणि एवढी शांतता होती ना एकदम, म्हणजे आम्हाला सोडून तिथं कोणीच नव्हतं. जे असतात ना पुजारी, तेच होते, बाकी कोणीच नव्हतं. आणि इतकं मस्त दर्शन होणार होतं ना, त्यासाठी मी एवढी खुश झाली होती ना, का पहिल्यांदा असं व्यवस्थित आणि असं छान दर्शन झालं होतं आमचं. इथं आमचं दर्शन वगैरे झालं होतं, पण मी तिथं काही शूट घेतलं नाही, कारण तिथं लिहिलेलं होतं की कॅमेरा अलाउड नाही. त्यानंतर आम्ही इथं आलो. इथं महादेवाचं मंदिर होतं. तर इथं मस्त असं शांतपणे बसून पूजा वगैरे केली. मी व्यवस्थित दर्शन घेतलं आणि इतकं छान तिथं हे केलेलं होतं ना पूजा, खूप प्रसन्न वाटत होतं तिथं. खरंच असं वाटत होतं की इथं बसूनच राहावं. मग थोडा वेळ तिथं व्यवस्थित दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही बसलो देखील. त्यानंतर मंदिराच्या बाहेर निघताना परत एक वेळेस म्हटलं बाप्पाला मन भरून बघावं, तर त्याच्यासाठी इथं ही क्लिप घेतली. आणि तुम्ही पण दर्शन केलं नसेल तर नक्कीच दर्शन करू शकतात. आणि इथं मस्त असं एकदम शांतता होती. मला पहिल्यांदा म्हणजे नाही ना, दरवेळेस गेलो ना आम्ही तर गर्दी खूप असायची, पण ह्यावेळेस एकदम मस्त दर्शन झालं. त्यानंतर इथं मी बाहेर आलो, थोडे फोटोज व्हिडिओज वगैरे घेतलं आणि इथं मुलांची मस्ती चालू होती. तर त्यानंतर इतकं भारी वातावरण होतं ना, एकदम निसर्गमय आणि एकदम शांतता होती तिथं. आणि इथं ते पूजा असते ना, त्याची तयारी करत होते पुजारी. आणि तिथंच आम्ही बसून राहिलो थोडा वेळ. आणि इथं ते कुत्रे पण होते, एकदम शांत ते बसलेले होते. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण तिथं कोणते शॉप वगैरे काहीच उघडं नव्हते. मग म्हटलं चला आता आपण दर्शन तर छान झालं आहे तर घरी गेलेलंच बरं. तर जास्त काय आम्ही तिथं टाईमपास केला नाही. इथं आता बऱ्यापैकी उजेड पडला होता आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर आजपुरतं एवढंच. कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. बाय.